जालन्यात ऊसाच्या शेतात शेतकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एफआरपीनुसार ऊसाचा पहिला हप्ता 3200 रुपये तात्काळ वितरित करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी उगलेंनी ऊसाच्या शेतामध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे। मतदान पार पडल्यानंतर प्रशासनाकडून मतदान यंत्र ठेवण्याची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। महापालिकेच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। सोलापूर महापालिकेत प्रचारासाठी लागणाऱ्या रिक्षाचे परवाने मिळवण्यासाठी उमेदवार आणि रिक्षा चालकांची दमछाक झाली आहे। मागच्या 3 दिवसांपासून शेकडो रिक्षा चालकांना परवाना मिळवण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला। महानगरपालिकेतून विविध प्रकारचे परवाने, आरटीओचं ना हरकत प्रमाणपत्र आणि फिटनेस प्रमाणपत्र मिळवावं लागतं। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये शिवसेना, युबीटी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष उमेदवार असे पती-पत्नी निवडणूक लढवतात। पॅनल पद्धतीने निवडणूक होत असल्याने 4 जणांच्या पॅनलमध्ये पती-पत्नी रिंगणामध्ये आहेत आणि सध्या या ठिकाणी प्रचार जोरात सुरू आहे। नाशिक महापालिका निवडणुकीत यंदा महिलांसाठी 50% आरक्षण लागू आहे। यंदा महापालिकेच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची उपस्थिती मोठी आहे। यंदा 735 उमेदवारांपैकी 334 महिला निवडणुकीच्या रिंगणामध्ये। पक्षनिहाय टक्केवारी पाहता शिवसेनेनं सर्वाधिक एकूण 60% अधिक महिला उमेदवार दिलेले आहेत। मालेगावमध्ये 609 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणारे 609 पैकी 225 मतदान केंद्र संवेदनशील आहेत। शहरातले 40 ठिकाणं ही संवेदनशील आहेत। त्यामुळे या 40 संवेदनशील ठिकाणी 20 प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आले। तसंच गरज पडली तर मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग सुद्धा सुरू करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। वाशिमच्या इंझोरी परिसरात नीलगाईंचा कळप शेतामध्ये मुक्तपणे फिरताना दिसतोय। नीलगाईंकडून पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करण्यात आलंय आणि पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी आता आर्थिक संकटात आहे। नीलगाईंच्या कळपामुळे शेतकरी आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। त्यामुळे नीलगाईंचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचार सभेसाठी अमरावतीमध्ये आले होते। यावेळी प्रचार सभेपूर्वी एकनाथ शिंदेंनी अमरावतीचं आराध्य दैवत अंबादेवीचं दर्शन घेतलं। सोलापूर महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। भाजप आमदारांनी अंतर्गत मतभेद दूर ठेवत पदयात्रेत सहभाग घेतला। प्रभाग क्रमांक 7 मध्ये काढण्यात आलेल्या पदयात्रेत भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठेंनी सक्रिय सहभाग घेतला। यावेळी भाजपनं पदयात्रा काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। शिर्डीतल्या साई संस्थानला मुंबईतल्या एका साई भक्तानं 1,02,00,000ची देणगी दिली आहे। डिमांड ड्राफ्टद्वारे त्यांनी साई संस्थानला देणगी दिली। यावेळी मंदिर संस्थानद्वारे साई भक्ताचा सत्कार करण्यात आला। राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये 11वीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या प्रवेशासाठी महाविद्यालय मिळून सुद्धा प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची पडताळणी शिक्षण उपसंचालक स्तरावरून करण्यात येणार आहे। त्यातल्या कोणी विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिले असल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा।